महाराष्ट्रामध्ये 2017 पासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 57 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यात काढण्यात आले आणि अनेक प्रकारच्या विघ्न येऊनसुद्धा मराठा आरक्षणाला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये ते मिळाला। त्यावेळी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की मागास आयोगाचा निकष केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण भेटू इच्छित नाही। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मागास आयोग नेमून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकलं आणि आज तुम्हाला त्याचं फळ दिसत असेल की महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकमताने मराठ्यांना 10% आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीच्या विषयात मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा फार मोठा ऐतिहासिक असा मराठ्यांचा विजय आहे आणि या विजयाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी वचन दिलं होतं संपूर्ण भरसभेमध्ये त्या वचनाचं त्यांनी पालन केल्याबद्दल समस्त मराठा समाज आज एकनाथ शिंदे साहेबांचं आणि जरांगे साहेबांचं सुद्धा ऋणी आहे। लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री या मंडळाने या आपल्या सरकारने मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे। आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं होतं ते आरक्षण आपल्या सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ते दिलेलं आहे आणि यानिमित्त आम्ही कल्याण पूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही आवाहन करतो आहे सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा, घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे, आपल्या मुलाबाळांना आरक्षण मिळालेलं आहे, त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी आरक्षण मिळालेलं आहे, त्याचा आपण आनंद साजरा करा। आम्ही सगळ्यांना संपूर्ण मराठा समाजाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना कल्याण पूर्व शहराच्या वतीने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण मंत्रिमंडळाचे देखील आभार व्यक्त करतो की आपण या मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून।